आता की सर आपण बघतोय दिवसाढवळ्या खून आहेत. आता पुण्यात आहेत आपण, रोज काहीतरी प्रकरण आहेत, खुनाचे प्रकरण आहेत, मारामाऱ्या आहेत सगळे. कधी तुम्हाला भीती वाटते का की 26 वर्षापासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करताय, तुम्हाला परिवाराला चिंता असते वा माणसाला, माणसाचे जीवन आहे, त्यालाही जगायचंय, त्यालाही सगळ्या गरजा आहेत. माझ्या वडिलांनी मला एक सांगितलं की घाबरायचं नाही. गुन्हेगारांना तर बिलकुल घाबरायचं नाही. गुन्हेगार स्वतः भित्रे असतात. तुम्हाला लक्षात आलं का? स्वतः ते भित्रे असतात. ते आपल्या मनातल्या भीतीवर जगत असतात. म्हणजे आता तुम्ही नेहमी एक उदाहरण आपण पाहतो की हरिण हा वाघापेक्षा जास्त वेगाने धावतो. आपण ते पाहतो आजकाल रीलमध्ये. पण तरी सुद्धा वाघ त्या हरणाला कॅप्चर करून त्याला खातो. हे कसं शक्य होते? जर जास्त म्हणजे दुप्पट वेगाने पळणारं हरिण असेल तर तो वाघ तरी त्याला पकडू शकतो, कारण की हरणाच्या मनात भीती असते आणि वेग जास्त असूनही त्या भीतीमुळे तो पडतो आणि त्याचा भक्ष्य ठरतो. मला असं वाटते की बदमाश लोक असतील, गुंड प्रवृत्तीचे लोक असतील, ते लोक गुन्हेगार जे असतात ते गुन्हेगारी प्रवृत्ती डोक्यात घेऊन जगणारे, त्यांच्या मनातच स्वतः भीती असते. मग तसेच राजकीय लोक सुद्धा आहे, ज्यांना दररोज सकाळी उठून काहीतरी सांगायचं असते, आपला फोटो दिसला पाहिजे, आपलं पोस्टर दिसलं पाहिजे, आपलं बॅनर दिसलं पाहिजे. त्यांच्या मनात भीती असते की आपलं आज काही दिसलं नाही लोकांना तर आपण विसरून जाऊ का, आपल्याला विसरले जाईल का लोक आपल्याला विसरून जाऊ नये म्हणून मग सामाजिक माध्यमातून सतत समोर समोर दिसायचं, ही भीती आहे त्यांच्या मनातली. मला असं वाटते की ज्यांच्या मनात स्वतःच भीती आहे त्यांना आपण कशाला घाबरायचं. आणि शेवटी आज समाजामध्ये सत्यासाठी काम करणाऱ्यांची किंमत आहे ना, तर ती किंमत त्यांनाही जाणवते, गुन्हेगारांना. आणि त्याची किंमत म्हणून ते जर आपल्याला मारणार असतील तर मला असं वाटते की तेव्हा भगतसिंग झाले शहीद, अनेक लोक शहीद झाले देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. आता हे नवीन प्रकारचं जे गुन्हेगारी स्वरूपाचं पारतंत्र्य आपल्यावर येत आहे की गुन्हेगारी व्यवस्थेमध्ये, गुन्हेगारी राजकारणामध्ये. आणि आजकाल आपण कुठे बोलतो राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं असं आता बोलतच नाही. आधी निबंध असायचे आम्हाला लिहायला, राजकारणाचं गुन्हेगारीकरणाच्यावर लिहा. आता ते लोकांनी स्वीकारलं की गुन्हेगार लोक राजकारणात जाणार, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मोठे नेते होणार. याचा अर्थ सगळे तसे आहेत का राजकारणामध्ये? नाही. राजकारणामध्ये अनेक चांगले लोक आहेत.